आज देशभरामध्ये रामनवमीचा उत्सव जो आहे तो अत्यंत उत्साहात साजरा केला जातोय। विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर जे आहेत सध्या गिरगाव इथल्या राम मंदिरामध्ये ठाकूरद्वार येथील राम मंदिरामध्ये त्यांनी दर्शन घेतलं आणि त्याचसोबतच त्यांनी राम जन्मोत्सवाचा संपूर्ण सोहळा देखील या मंदिरात साजरा केला। खरं तर आज राम जन्मोत्सव आहे, संपूर्ण देशभरामध्ये उत्साहात साजरा केला जातोय। मंदिरात तुम्ही येऊन राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली, तुमचा मतदारसंघ आहे, कसं वाटतं? मतदारसंघात रामनवमीच्या निमित्ती अनेक ठिकाणी अनेक मंदिरांमध्ये आमच्या मतदारसंघात अनेक प्राचीन मंदिरं आहेत। त्या सगळ्या मंदिरांमध्ये रामनवमीचा भव्यदिव्य असा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो। रामलल्लांची पाळण्यात स्थापना आणि अशा अनेक परंपरा आणि ज्या पूजा आहेत त्या इकडे घडवण्यात येतात आणि त्याचा आनंद घेण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मी या सगळ्या मंदिरांना भेट देत असतो। यंदा पण तोच उत्साह आणि अधिक जोम जनतेत दिसत आहे आणि खऱ्या अर्थाने रामराज्य आता या देशात आणि या राज्यात स्थापित आहे अशी भावना लोकांमध्ये आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून वक्फ संशोधन बिलावरती सातत्यानं प्रश्नचिन्ह जो आहे तो मुस्लिम समाजाकडून उपस्थित केला जात होता। त्याच्यावरती देखील सातत्यानं केंद्रातील सरकार सांगत होतं की मुसलमानांच्या खरं तर समाजाच्या हिताचा हा संपूर्ण दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय आहे, परंतु या संदर्भात सातत्यानं आंदोलनं जी आहेत ती वेगवेगळ्या स्तरावरती होतात। अलीकडच्या काळात मुद्द्यातलं मेरिट न बघता केवळ राजकीय हेतूनी आंदोलनं आणि विरोधासाठी विरोध हा एक प्रकार आपण बघत आहोत। हे दुर्दैवी आहे। लोकशाहीत आपलं मत प्रकट करणं हे प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु ते मत प्रकट केल्यानंतर मेजॉरिटीने जो निर्णय घेतला जातो त्याला स्वीकारलं जातं आणि ह्या विषयात संसदेत सखोल चर्चा झालेली आहे। लोकांनी आपली मतं मांडलेली आहेत आणि शासनाने हे बिल कसं एकूण राज्यातल्या मुस्लिम वर्गासाठी आणि इतर वर्गांसाठी कसं उचित राहील हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं आता ह्या कायद्याचं देशातल्या तमाम जनतेने स्वागत केलेलं आहे आणि रामराज्याचा अर्थ काय? रामराज्य म्हणजे सगळ्यांना न्याय, सगळ्यांना चांगली वागणूक आणि समान वागणूक हेच रामराज्य आहे। त्यामुळे अशा या रामराज्यात असे चांगले कायदे येणं हे अत्यंत योग्य आहे असं मला वाटतं। खरं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा महत्त्वाचा प्रश्न होता। धर्मादाय हॉस्पिटलमध्ये अशा पद्धतीचं जर काही होत असेल तर त्याला विधानसभा अध्यक्ष म्हणून तुम्ही काय निर्णय द्याल? कारण की मुख्यमंत्र्यांनी तर सुमोटो घेतला आहे। गेल्या अधिवेशनात म्हणजे जवळजवळ 10 दिवसापूर्वीच मी या संदर्भातली बैठक धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये ज्या गरिबांसाठी खाटा आरक्षित असतात त्याचा लाभ गरिबांना प्राप्त होत नाही याकरता मी बैठक घेऊन आता विधिमंडळात म्हणजेच विधान भवनात एक कोऑर्डिनेशन सेल निर्माण करायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि 288 आमदार विधानसभेतले 78 आमदार 78 आमदार हे विधान परिषदेतले ह्या सगळ्यांना आपल्या मतदारसंघात जेव्हा जेव्हा असे प्रश्न निर्माण होतात जिथे रुग्णालय त्यांना गरीब पेशंट्सना बेड्स देत नाहीत तेव्हा हे कक्ष कोऑर्डिनेशनचं काम करून सामान्य लोकांना आणि आमदारांना न्याय देईल। एक शेवटचाच प्रश्न, खरं तर रामाचा आयुध आहे धनुष्यबाण आणि याच धनुष्यबाणाच्या चिन्हावरती तुम्ही एक महत्त्वाचा निकाल जो आहे तो गेल्या वर्षी दिलेला होता। खरं तर आज राम जन्मोत्सव आहे, तुम्हाला वाटतं का तुम्ही जो दिलेला निकाल आहे तो अत्यंत योग्य धोरण आहे म्हणून? प्रभू श्री रामचंद्रांनी मला ही ताकद द्यावी, मला ही क्षमता द्यावी आणि मला ही बुद्धी द्यावी की ह्या धनुष्यबाणाचं बळ जो उचलू शकेल त्याला न्याय द्यायची बुद्धी मला प्राप्त व्हावी। परंतु तुमच्यावरती सातत्यानेच राजकीय टीका या धनुष्यबाणाच्या निर्णयावरतून जबाबदारी पेलवण्याची क्षमता ही प्रभू श्री रामचंद्रांनी आमच्या सर्वांना दिलेली आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खरं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर होते। राहुल नार्वेकर यांनी एक सूचक विधान केलेलं आहे की धनुष्यबाणाची जी संपूर्ण ताकद आहे ती पेलवण्याची एक ताकद देवाने प्रभू श्रीरामाने आम्हाला द्यावी। आम्ही जो निर्णय दिला आहे तो अत्यंत कायद्याच्या दृष्टिकोनातून दिलेला आहे असं देखील मत जे आहे ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.